हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण एक राजकीय भूकंप म्हणजेच राघव चड्ढा यांनी आपमधून BJPमध्ये जो प्रवेश केलेला आहे त्यामध्ये MPSCमध्ये काही प्रश्न येऊ शकतो का ते बघणार आहोत। तर बघा, राघव चड्ढा जे होते ते आम आदमी पार्टीचे होते। त्या आम आदमी पार्टीच्या 10 जणांपैकी 7 राज्यसभा खासदार पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये सामील झालेले आहे। म्हणजे 10 पैकी 7 राज्यसभा जे खासदार होते ते BJP त्यांनी जॉईन केलेली आहे। त्यामध्ये बघा, आता आपण परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे ते बघूयात। तर बघा, आता संविधानामध्ये काही याचा उल्लेख आहे का, संविधानिक मार्गाचा त्यांनी वापर केलेला आहे का ते बघणार आहोत। तर बघा, त्याच्यामध्ये 7 खासदारांनी विलिनीकरण करण्यासाठी संविधानातील तरतुदींचा आधार घेतलेला आहे। म्हणजे जे 7 खासदार गेले त्यांनी विलिनीकरणाचा संविधानातील तरतुदीचा आधार घेतलेला आहे। विलिनीकरण म्हणजे काय आणि अँटी डिफेक्शन म्हणजे काय आपण ते बघणार आहोत। तर बघा, राघव चड्ढा यांनी म्हटले 7 खासदारांनी दस्तऐवजावर स्वाक्षऱ्या केल्या असून तो राज्यसभेच्या माननीय सभापतीकडे सादर करण्यात आला आहे। याचा अर्थ त्यांनी स्वतंत्रपणे पक्षांतर केले नाही तर औपचारिकपणे विलिनीकरणाचा दावा केलेला आहे। म्हणजे त्यांनी पक्षांतर नाही केले, त्यांनी आम आदमी पार्टीलाच BJPमध्ये विलिनीकरण करण्याचा दावा केलेला आहे। खासदारांचा काय युक्तिवाद होता तर बघा, खासदारांचा युक्तिवाद 10व्या अनुसूचीतील परिच्छेद 4 अंतर्गत पूर्ण केलेले आहे त्यांनी कार्यवाही। त्यानंतर अंतिम निर्णय राज्यसभेचा सभापती घेईल। आता जी पक्षांतर बंदी आहे त्याच्यावरील जो अंतिम निर्णय घेतो, 1/3 गेले की 2/3 गेले, याच्यावर जो अंतिम निर्णय देण्याचा अधिकार असतो तो राज्यसभेच्या सभापतीला असतो। म्हणजे ज्या सभागृहामधील स्थलांतर झाले असेल त्या सभागृहाच्या सभापतीला त्याचा अधिकार असतो। तर पुढे बघा, अँटी डिफेक्शन लॉ। आता याच्यामध्ये पक्षांतर बंदी कायदा जो आहे तो चर्चेमध्ये आलेला आहे, त्यामुळे याच्यावर MPSCमध्ये प्रश्न येणे अपेक्षित आहे। तर बघा, काय अँटी डिफेक्शन लॉ। अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतर बंदी कायदा काय म्हणतो बघा, हा भारतीय संविधानातील 10व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे। तो 52व्या घटनादुरुस्तीनं, पहिला प्रश्न येऊ शकतो 52nd अमेंडमेंट, 52व्या घटनादुरुस्तीने हा 1985 द्वारे हा कायदा लागू करण्यात आलेला होता। हा कायदा संसद किंवा राज्य विधिमंडळातील सदस्याला अपात्र ठरवतो। म्हणजे जर पक्षांतर केले तर त्याला अपात्र घोषित करण्याच्या तरतुदी या कायद्यामध्ये आहे। तर बघा, कोणत्या प्रसंगी तो अपात्र ठरू शकतो आणि कोणत्या प्रसंगी तो पात्र ठरू शकतो याच्याबद्दल आपण बघणार आहोत। तर बघा, त्यांनी स्वेच्छेनं आपल्या पक्षाचे सदस्यत्व सोडले। म्हणजे तो अपात्र कधी ठरेल बघा, त्याने स्वेच्छेने आपल्या पक्षाचे सदस्यत्व सोडले आणि त्यांनी पक्षाच्या निर्देशाविरुद्ध म्हणजे जे व्हीप असतात, प्रतोद असतात, त्यांच्या विरुद्ध मतदान केले किंवा त्याच्या विरुद्ध मतदान करायचे, त्यांनी ज्यांना मतदान करायचे सांगितलेले आहे ते मतदान करणे टाळले। अपक्ष सदस्य निवडणुकीनंतर पक्षात सामील झाला। म्हणजे आता एखादा सदस्य जो आहे तो अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि तो अपक्ष म्हणून निवडून आला आणि त्यानंतर त्याने जर पक्षात प्रवेश केला तर, आणि नामनिर्देशित सदस्य 6 महिन्यानंतर पक्षात सामील झाला तर, आता जे नामनिर्देशित सदस्य असतात त्यांना 6 महिन्यांच्या आत कोणत्या तरी पक्षाचे सदस्यत्व घ्यायचे असते। 6 महिन्यानंतर जर पक्षात सामील झाला तर तो त्याची सदस्यत्व हे अपात्र ठरवण्यात येते। म्हणजे 4 याला तरतुदी आहे, त्याने स्वेच्छेने आपल्या पक्षाचे सदस्यत्व सोडणे, प्रतोदाविरुद्ध मतदान करणे, अपक्ष निवडून आला आणि त्यानंतर पक्षात सामील झाला, आणि नामनिर्देशित सदस्य जो नामनिर्देशित केलेला सदस्य आहे त्याने 6 महिन्यानंतर पक्षात सामील झाला तर अशा प्रसंगी तो सदस्य अपात्र ठरू शकतो। या तरतुदी संविधानामध्ये आहे। तर बघा, यामध्ये आपण बघितलं 52व्या घटनादुरुस्तीनंतर 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतर बंदी कायदा समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ते का अपात्र ठरू शकतं ते आपण बघितलेलं आहे। त्यानंतर बघा, आता विलिनीकरण, आता जे अँटी डिफेक्शन म्हणजे सदस्य अपवाद ठरू शकतो, जे सदस्य अपात्र ठरू शकतात, परंतु त्याला काही अपवाद आहे, त्याला काही एक्सेप्शन आहे। तर बघा, ते एक्सेप्शन काय आहे। जर तुम्ही पक्ष सोडून जाताना जर 1/3 जर पक्षातील 1/3 जर सदस्य गेले तर ते अपात्र ठरतात, परंतु ज्या पक्षामधील सदस्य आहे त्यांनी त्यांच्या 2/3पेक्षा जास्त जर सदस्य गेले तर ते अपात्र ठरणार नाही। तर बघा, 10व्या अनुसूचीमध्ये एक महत्त्वाचा अपवाद दिला आहे। जर पक्षांतर विलिनीकरण म्हणून अपात्र ठरले तर अपात्रता लागू होत नाही, आणि विलिनीकरण जर झाले तर ते जे अपवाद असतात ते काय आहे तर 2/3 सदस्य स्थलांतरित होणे, त्याला आपण पक्षांतर नाही म्हणत तर त्याला आपण विलिनीकरण म्हणतो, आणि जर 1/3 गेले तर त्याला पक्षांतर म्हणतो। जर 2/3 सदस्य त्यांचे गेले तर त्याला विलिनीकरण म्हणते आणि हे सदस्य अपात्र ठरू शकत नाही।
तर बघा पुढे वैध विलिनीकरणासाठी अटी, परिच्छेद 4मध्ये वैध विलिनीकरणासाठी अटी दिलेल्या आहे. तर बघा, मूळ विधिमंडळातील पक्षातील किमान 2/3 सदस्यांनी सहमती दिली पाहिजे. बघा, 2/3 हा आकडा महत्त्वाचा आहे. जर तुम्ही 2/3 सदस्य घेऊन पक्षांतर केलं तर त्याला विलिनीकरण समजण्यात येते आणि तुम्ही अपात्र ठरत नाही. विलिनीकरण इतर एखाद्या राजकीय पक्षासोबत झालेले पाहिजे. म्हणजे ते विलिनीकरण तुम्हाला एखाद्या पक्षासोबतच करावं लागते आणि फक्त खासदार आमदार नव्हे तर मूळ पक्षानेच विलिनीकरण केले पाहिजे. म्हणजे आमदार आणि खासदारांनी न करता मूळ पक्षानेच त्यामध्ये विलिनीकरण केले पाहिजे. असा हा सध्या चर्चेत असलेला विषय आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा तसेच विलिनीकरण यावर MPSC राज्यसेवा तसे कंबाईनमध्ये प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे आपण हा मुद्दा बघितलेला आहे.